स्टुडंट्स, आपण आता लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, संवेग अक्षयतेचा सिद्धांत याबद्दल आपण माहिती घेऊ. तर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम किंवा संवेग अक्षयतेचा सिद्धांत काय सांगतो? तर वेन नो एक्सटर्नल फोर्स ॲक्ट्स ऑन टू इंटरॅक्टिंग ऑब्जेक्ट्स, ज्यावेळेस दोन क्रिया होणाऱ्या वस्तूंमध्ये कोणतंही बाह्यतम बल कार्यरत नसतं, देअर टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट, त्यांचा एकूण संवेग हा स्थिर राहतो. इट डज नॉट चेंज, तो बदलत नाही. किंवा वेन टू ऑब्जेक्ट्स कोलिड, जेव्हा दोन वस्तू एकमेकांबरोबर क्रिया करतात, द टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन, धडक होण्यापूर्वीचा एकूण संवेग इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन, हा धडक झाल्यानंतरच्या संवेगाशी समान असतो. आता आपण हे सिद्ध करूया. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट्स आहेत. हा एक ऑब्जेक्ट आहे आणि हा दुसरा ऑब्जेक्ट आहे. हा पहिल्या ऑब्जेक्टचा मास आहे m1, दुसरा ऑब्जेक्टचं मास आहे m2. पहिल्या ऑब्जेक्टचं वेलॉसिटी आहे u1 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी आहे u2. हे आहे बिफोर कोलिजन, धडक होण्यापूर्वी. आता या ठिकाणी त्यांच्यामध्ये धडक होते. दोन्ही ऑब्जेक्ट्समध्ये काय आलेलं आहे? धडक झालेली आहे. तुमचा हा ए ऑब्जेक्ट आहे आणि हा बी ऑब्जेक्ट आहे. आता धडक झाल्यामुळे पहिला ऑब्जेक्ट दुसरा ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करणार आहे, त्याचप्रमाणे दुसरा ऑब्जेक्टसुद्धा पहिल्या ऑब्जेक्टवरती फोर्स अप्लाय करणार आहे. एने बी वरती अप्लाय केलेला फोर्स आहे समजा F1 आणि बीने ए वरती अप्लाय केलेला फोर्स आहे F2. आता न्यूटनच्या थर्ड लॉ ऑफ मोशननुसार हा जो हे जे फोर्सेस आहे इक्वल आहे, पण त्यांची डायरेक्शन अपोजिट आहे, म्हणून F1 बरोबर काय असणार आहे? मायनस F2. तर धडक झाल्यानंतर त्यांच्या वेगामध्ये काय होणार आहे? तो वेग सारखा राहील का त्यांचा? वेग सारखा राहणार नाही. तर वेग त्यांचा बदलणार आहे. तो अंतिम वेग होणार आहे. पहिला ऑब्जेक्टचा वेग असणार आहे फायनल वेलॉसिटी v1, दुसऱ्याचे असणार आहे v2. त्यांच्या वस्तुमानामध्ये काही बदल होत नाही. F1 बरोबर काय? मायनस F2. आता त्यांचं ह्याचं पहिल्या ऑब्जेक्टचं धडक होण्यापूर्वीचं इनिशियल मोमेंटम आहे m1 u1 आणि दुसऱ्याचा आहे m2 u2. टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन, धडक होण्यापूर्वीचा एकूण संवेग आहे m1 u1 प्लस m2 u2 आणि धडक झाल्यानंतरचा एकूण संवेग असणार आहे m1 v1 प्लस m2 v2. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. आपल्याकडे सूत्र आहे F1 बरोबर मायनस F2. न्यूटनच्या सेकंड लॉ ऑफ मोशननुसार हा काय येणार? ma1 मायनस ma2, ma1 मायनस ma2. आता या ठिकाणी जे वस्तुमान आहे F1 ने अप्लाय केलेला फोर्स, तो हा ठिकाणचा जो बल आहे तो आहे m1 असणार आहे. वस्तुमान m1 असणार, या ठिकाणी वस्तुमान आहे m2 असणार आहे. आता आपल्याला माहिती आहे ॲक्सेलरेशन का त्वरण म्हणजे वेगातील बदल. फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी v1 मायनस u1 अपॉन t, इथं असणार मायनस m2 v2 मायनस u2 अपॉन t. टाइम काय होईल इथं? कॅन्सल. आपल्याला m1 कंसात v1 मायनस u1
मायनस m2 कंसात v2 मायनस u2. आता ब्रॅकेट सॉल्व करू आपण. m1 v1 मायनस m1 u1 मायनस m2 v2 मायनस मायनस प्लस m2 u2. आता आपण निगेटिव्ह टर्म्स इकडे घेऊन पॉझिटिव्ह टर्म्स इकडे घेऊ. मग m1 v1 प्लस m2 v2 m1 u1 प्लस m2 u2 म्हणजे टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन, धडक झाल्यानंतरचा एकूण संवेग बरोबर टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन, धडक होण्यापूर्वीचा एकूण संवेग. हे आपल्याला सिद्ध. हा आहे तुमचा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम किंवा संवेग अक्षयतेचा सिद्धांत. आता ह्यावरून आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर आहे फर्स्ट प्रॉब्लेम. द मास ऑफ अ कॅनन, तोफेचं वजन. मास ऑफ अ कॅनन किती आहे? m इज इक्वल टू 500 kg. तोफेचं वजन आहे 500 ग्रॅम. इट रिकॉल्स विथ स्पीड ऑफ 0.25 मीटर पर सेकंड. आता समजा तोफ आहे. तोफेतून गोळा टाकल्यानंतर ही जी तोफ आहे ही मागे सरकते. म्हणजे त्याची स्थिती तीच राहत नाही, त्याची थोडी मागे सरकते. त्यावेळेस त्याचा जो वेग आहे तो आहे 0.25 मीटर पर सेकंद. तोफेचं वजन आहे 500 किलोग्राम. तोफेतून गोळा बाहेर फेकल्यानंतर ती जरा मागे सरकते. त्यावेळेस त्याचा वेग आहे 0.25 मीटर पर सेकंद. व्हॉट इज द मोमेंटम ऑफ द कॅन? तर आपल्याला त्या तोफेचं मोमेंटम किंवा संवेग काढायचा आहे. आपल्याकडे फॉर्म्युला आहे संवेगाचा, वस्तुमान गुणिले वेग किंवा मास इंटू वेलॉसिटी. 500 मल्टिप्लाय बाय 0.25. मी आपण असं लिहू शकतो 500 गुणिले 25/100. 25/5 125. 125 किलोग्राम मीटर छेद सेकंद. किती आलेला आहे? 125 किलोग्राम मीटर पर सेकंद. तर दुसरं उदाहरण आहे आपल्याकडे. 2 बॉल्स, 2 चेंडू आहेत. त्यांचं वस्तुमान आहे 50 ग्रॅम आणि 100 ग्रॅम. पहिल्या चेंडूचं वस्तुमान आहे 50 ग्रॅम. त्यांचे 500 भागिले 50 ग्रॅम, 500 बरोबर गेलं 1000 म्हणजे 0.050 किलोग्रॅम. 0.050 किलोग्रॅम. आणि दुसऱ्याचा आहे m2 बरोबर 100 ग्रॅम, 100 ग्रॅम. 1 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम बरोबर किती ग्रॅम? 1000 ग्रॅम. 1 ग्रॅम बरोबर 1/1000 किलोग्रॅम. 100 भागिले 1000 0.1 0.1 किलोग्राम. 50. आर अँड दे आर मुव्हिंग अलॉंग द सेम लाईन इन द सेम डायरेक्शन. आणि ते एकाच दिशेने प्रवास करत आहेत विथ वेलॉसिटीज ऑफ 3 मीटर पर सेकंड अँड 1.5 मीटर पर सेकंड रिस्पेक्टिव्हली. म्हणजे हे सुरुवातीचा त्यांचा वेग आहे. हा सुरुवातीचा वेग आहे 3 मीटर पर सेकंद आणि 1.5 मीटर पर सेकंद.
दे कोलॅड विथ त्यांची एकमेकांशी धडक होते अँड आफ्टर कोलिजन धडक झाल्यानंतर द फर्स्ट बॉल मूव्ज विथ द वेलॉसिटी ऑफ 2.5 मीटर पर सेकंड. धडक झाल्यानंतर पहिल्या चेंडूचा जो वेग आहे म्हणजे त्याचा अंतिम वेग झाला फायनल वेलॉसिटी तो आहे 2.5 मीटर पर सेकंड. हे आहे पहिल्या चेंडूचा अंतिम वेग 2.5 मीटर पर सेकंड. तर आपल्याला काय शोधायचं आहे? कॅल्क्युलेट द वेलॉसिटी ऑफ द अदर बॉल आफ्टर कोलिजन. आता दुसऱ्या चेंडूची धडक झाल्यानंतरचा अंतिम वेग आपल्याला शोधायचा आहे. हा आपल्याला गिवन आहे. आता आपण इथं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम वापरूया. काय m1u1 प्लस m2u2 m1v1 प्लस m2v2. तर m1 आपल्याकडे आहे 0.05, u1 किती आहे 3, m2 किती आहे 0.1 इंटू 1.5 0.05, v1 आहे 2.5 प्लस m2 आहे 0.1, v2 आपल्याला काढायचा आहे. गुणा करा 5 त्रिक 15 0.15 15 एक 15 0.15 25 5 1,600 किती दशांश चिन्ह 1 2 3 0.125 अधिक 0.1 v2 झालं 0.30 0.125 अधिक 0.1 v2 0.30 वजा 0.125 बरोबर 0.1 v2. आता यांची आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे. ती वजाबाकी करा 0.300 0.125 मायनस 5 7 1 0.175 0.175 डिवायडेड बाय 0.1 v2 बरोबर आला 175 दशांश चिन्ह 1 कॅन्सल 2 राहिले 1.75 मीटर पर सेकंड. फायनल वेलॉसिटी किती आलेली आहे अंतिम वेग 1.75 मीटर पर सेकंद. ओके, अशा प्रकारे आपला चॅप्टर नंबर 1 हा पूर्ण झालेला आहे. सर्वांनी याच्या धड्याखाली दिलेलं स्वाध्याय एक्सरसाइज सॉल्व करायचे आहे.